नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात वाटा पळवाटा या नाटकाचा दुसरा भाग। आपण पहिल्या भागामध्ये पाहिलंय की वाटा पळवाटा म्हणजे काय, वाटा पळवाटा हे नाटक आहे तरी काय, हे कशावर आधारलेलं आहे, या संदर्भातली इत्थंभूत माहिती आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे। आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहत असताना या नाटकाची थीम पाहूया, या नाटकाचं कथानक पाहूया। मित्रांनो, 2 अंकामध्ये हे नाटक विभागलेलं आहे आणि प्रत्येक अंकामध्ये 2-2, 3-3 प्रवेश यामध्ये वाटलेले आहे, विभागलेले आहेत। काय होतं की प्राध्यापक सतीश गोडघाटे यांचं घर आहे, प्राध्यापक आहेत ते। छानपैकी त्यांच्या घरामध्ये एक भगवान बुद्धांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो आहे। याचा अर्थ असा की हे आंबेडकरांच्या विचारधारेचं घर असलं पाहिजे। आहेच की प्राध्यापक गोडघाटे हे बौद्ध आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी ब्राह्मण मुलगी केलेली आहे। हेमा तिचं नाव फार छान आहे हो, पण तेवढीच विचारधारेची आहे, उच्च विचाराची आहे। खरं म्हणजे हेमाचे वडील जज आहेत, रानडे त्यांचं नाव, ते जज आहेत, पण तरीही सतीशवर प्रेम जडलंय आणि विचारासाठी हेमाने एका ब्राह्मण मुलीने सतीशसोबत लग्न केलंय, आली। खरं म्हणजे सतीश गोडघाटे हे कॉलेजमध्ये गेलेले आहे, काका मात्र घरी आहे। सतीश गोडघाटेंचे काका हे काकाच आहे आणि खरं म्हणजे यामधलं जे काका हे पात्र आहे ना मित्रांनो, अत्यंत मिश्किल तर आहेच आहे, पण प्रचंड निष्ठावान आहे, अशिक्षित आहे, पण बाबासाहेबांवर जीव उधळून टाकणार आहे, बाबासाहेबांच्या चळवळीवर प्राण समर्पित करणार आहे। खरं म्हणजे ते आता 60-65च्या वयामध्ये आहे आणि मित्रांनो, माणसाची 60-65 हे जे वय आहे ते न बदलणार आहे, कारण मडकं आता पक्क झालेलं आहे, भाजून पक्क झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही, म्हणून त्यांची जी विचारधारा आहे ती पक्की आहे। ते जेव्हा हेमासोबत बोलतात ना, तेव्हा मधामधात तिच्या जातीचा उल्लेख करतात, तू ब्राह्मण आहेस म्हणून, तुझं काय बाबा, तू ब्राह्मण आहे। खरं म्हणजे हेमाला हे वाईट वाटतं हो, कारण हेमाने तिचा धर्म, तिची जात सोडून ती आता बौद्ध झालेली होती। ती म्हणते की काका, मी बुद्धासमोर हात जोडून सतीसोबत लग्न केलेलं आहे, तुम्ही पुन्हा माझ्या जातीचा का बरं उच्चार करता? एकीकडे तुम्ही तुमच्या जातीबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटतो, आता आम्हाला दलित महार म्हणून हिणवल्या जात होतं, म्हणून तिरस्कार वाटतो, आणि मग पुन्हा तुम्ही जात मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, आंतर जातीय विवाह करण्याचा प्रयत्न करत आहेत, बाबासाहेबांचा विचारधारा तुम्ही आत्मसात करत आहे आणि परत तुम्ही माझ्या जातीचा का बरं उल्लेख करतात? खरं म्हणजे माझ्या जातीचा उल्लेख करून तुम्ही माझ्या जातीचा उद्धारच करतात। तिला वाईट वाटते, पण काकाही समजून घेतात। काका म्हणतात की काय बेटा, मला नाही पटत, पण तोंडातून हे शब्द नाही जात। खरं म्हणजे जिथ्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं काकाही म्हणतात। कारण म्हणजे काका आहे जुन्या विचाराचे हो, पण त्यामध्येही बाबासाहेबांचा नवा विचार ते घेतलेले आहे। जुन्या नव्याचा संगम काकामध्ये दिसतो आहे। काका हे यामधलं अत्यंत महत्त्वाचं, प्रमुख आणि अत्यंत निष्ठावान असं पात्र आहे। आणि मग ते बाहेर जायला निघतात, कुठे तर मिलिंद नगरामध्ये। हेमा म्हणते की कुठे चालला, की मिलिंद नगरामध्ये। मिलिंद नगरचे माणसं बुद्धगयाला गेले होते आणि बुद्धगयावरून परत आले आणि त्यांनी आता जेवण ठेवलंय, मावंद ठेवलंय। मित्रांनो, मावंद म्हणजे काय, तर मावंद हा शब्द जेव्हा एखाद्या तीर्थावरून महादेवावरून परत येतो, म्हणजे पचमडीवरून आपण परत येतो, तेव्हा सुखरूप आलोय याचा आनंद व्यक्त करणारं जे जेवण असतं त्याला मावंद असं म्हटलं जातं। खरं म्हणजे मावंद ही प्रथा, ही परंपरा आणि हा शब्दही त्या तीर्थावरून आल्यानंतरच्या जेवणाचा आहे। आणि बौद्ध धर्मामध्ये तीर्थ हा शब्द नाकारला गेला आहे आणि म्हणून मग कोणत्याही तीर्थावरून आल्यानंतर मावंद दिला जात नाही, पण काका त्या ठिकाणी मावंद हा शब्द वापरतात। काका वापरतात म्हणजे कोण, दत्ता भगत शब्द वापरतात। ते का वापरतात? कथाकार, कविता करणारा कवी,
लेखक हा एक एक शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरत असतो. मावंद हा शब्द का वापरतात? तर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडलाय, बौद्ध धर्माची दीक्षा दिली, बौद्ध धर्माचा विचार आत्मसात केला, बौद्ध धर्माच्या लोकांना दीक्षा देऊन बौद्ध धर्माप्रमाणे जगा वागा असा संदेश दिला आणि बाबासाहेबांच्या तत्वनिष्ठेप्रमाणे विचारधारेप्रमाणे लोक वागून राहिले. पण तरीही जुनं काही सोडल्या जात नाही. मित्रांनो, माणूस जगतो तो जुन्या नव्याचा संगम करत करत जगत असतो. काकामध्ये हे मिश्रण दिसतं. काकामध्ये मिश्रण दिसतं म्हणजे काय? इथल्या त्या जुन्या पिढीमध्ये ते मिश्रण दिसतं आहे, याचा संकेत दत्ता भगत सांगतात. आणि मग ते मावंदाला तिथे जातात. हेमा हसते, कारण बौद्ध संस्कृतीमध्ये न बसणारा हा शब्द आहे. त्याच वेळेस असं लक्षात येते की सतीश गोडघाटे हा दलितांना हाऊसिंग सोसायटीमध्ये घरं मिळावे यासाठी लोन काढण्याचा प्रयत्न करतो आहे. पद्धतशीरपणे न्याय पद्धतीने लोन काढायचं आणि हाऊसिंग सोसायटी स्थापन करायची आणि त्या माध्यमातून बेघर लोकांना, दलितांना घरं द्यायचे, हाही चळवळीचाच भाग प्राध्यापक सतीश गोडघाटे करतो आहे, याचाही उल्लेख या ठिकाणी येतो. आणि मग ते काका तिकडे जातात आणि त्याच वेळेस मात्र तिथे दास गुरुजी येतात. दास गुरुजी म्हणजे कोण? तर दास गुरुजी हे ब्राह्मण आहे. निवळ ब्राह्मण नाही, तर बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की ब्राह्मण माणसाला नाकारण्याचं कारण नाही, तर त्यामधलं ब्राह्मण्य नाकारा. दास गुरुजी निवळ ब्राह्मण नाहीत, तर त्यामध्ये कोंबू कोंबू भरलेलं ब्राह्मण्य आहे. ब्राह्मण्य असलेला हा ब्राह्मण याचं प्रतीक आपल्याला दासगुरुजीमध्ये दिसतंय. जेव्हा आपण त्या नाटकाचा अत्यंत सखोल पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा अत्यंत वरून चांगला असणारा माणूस, गोड बोलणारा माणूस, मधाळ दिसणारा माणूस, पांढरशुभ्र घालणारा माणूस आणि गुरुजी असणारा माणूस किती किडलेला आहे, किडलेल्या मानसिकतेचा आहे, याचा अंदाज आपल्याला दास गुरुजीच्या माध्यमातून घेता येतो. खरं म्हणजे या नाटकामधलं दास गुरुजीचं पात्र हे राघव बर्वा, माधव बर्वा, नरोवा कुंजरोवा, सोप्या भाषेमध्ये दोन्ही तबल्यांवर हात ठेवणारा अशा पद्धतीचा माणूस आहे. आणि स्वतःचे मत काढण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांमध्ये कसं भांडण लावून देतात याचंही प्रतीक म्हणजे दासगुरुजी आहे. आणि मग काका जेव्हा दासगुरुजी येतात तेव्हा काका दासगुरुजींना जय भीम असं म्हणतात, पण दासगुरुजी नमस्कार असं म्हणतो. दोन माणसं जरी असले तरीही, एकत्र जरी आले तरीही दोन माणसं दोन विचारधारेमध्ये कसे विभागलेले आहे आणि ती विचारधारा ते किती कडवटपणे सांभाळतात याचंही चित्रण या माध्यमातून आपल्याला येतं. काका मिलिंद नगरामध्ये जातात. मिलिंद नगरामध्ये काय आहे तर मिलिंद नगराचं पुनर्वसन करण्यासाठी अर्जुन नावाचा तरुण, तडफदार आणि अलीकडच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी फार जोरकसपणे प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की या ठिकाणी मिलिंद नगरमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी, पवार नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनी घरं बांधलेली आहेत सरकारच्या पैशामधून. ती इथल्या मिलिंद नगरच्या माणसांना मिळावीत, इथल्या दलितांना मिळावीत, इथल्या पूरग्रस्तांना मिळावीत, यासाठी तो प्रचंड प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी तो कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून ते घरं मिळावीत यासाठी संघर्ष करावा लागेल, न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल आणि म्हणून त्यासाठी पैसा लागेल. तर हा अर्जुन पैसा गोळा करतो आहे आणि पैसा गोळा करून यासाठी तो प्रयत्न करताना दिसतो आहे. वाटा पळवाटा या नाटकाचा अन्वयार्थ लावत असताना बघा की दलितांना घरं मिळावीत, हक्काची घरं मिळावीत यासाठी प्राध्यापक सतीश गोडघाटे हाऊसिंग सोसायटी स्थापन करतात आणि त्यावर लोन काढून त्यांना, दलितांना घरं देण्याचा प्रयत्न करतात. ही प्रक्रिया एवढी लांबलचक आहे की ते कदाचित घरच मिळणार नाही असं अर्जुनला वाटतं. आणि म्हणून प्राध्यापक सतीश गोडघाटेंची मार्ग हा चुकलेला आहे असं अर्जुनला वाटतं. तर प्राध्यापक सतीश गोडघाटेंना काय वाटतं की बेकायदेशीरपणे त्या घराचा ताबा मिळवणे, मिलिंद नगरच्या घराचा ताबा मिळवणे, त्यांचे कुलूप फोडून पूरग्रस्तांना, दलितांना देणे, ही जी अर्जुनची प्रतिक्रिया आहे किंवा चळवळ आहे
हेच प्राध्यापक सतीश गोडघाटेंना वाईट वाटतं, चुकीची वाटते. वाटा पळवाटा. सतीश गोडघाटेंची वाट अर्जुनला पळवाट वाटते, तर अर्जुनची वाट सतीश गोडघाटेंना पळवाट वाटते. काकाही बाबासाहेबांच्या विचारामध्ये गुंतलेले आहे. बाबासाहेबांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. बाबासाहेबांचा तो खंबीर नेता त्यांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून काकालाही वाटतं की अर्जुनचा तो तडफदारपणा योग्य आहे आणि म्हणून काकाला सुद्धा सतीश गोडघाटेंची वाट चुकीची वाटते, पळवाट वाटते. अशा पद्धतीने हे वाटा पळवाटा हे नाटक थोडं थोडं पुढे सरकतं. प्राध्यापक दत्ता भगतांचं वैशिष्ट्य असं की हे नाटक संथ गतीने पुढे जात नाही, तर वेगाने सुद्धा पुढे जात नाही, तर प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांसोबत थोडं पुढे जातं. जेव्हा एखादी कलाकृती प्रेक्षकांसोबत पुढे जाते तेव्हा प्रेक्षक त्या कलाकृतीला खिळून राहतात. हे वैशिष्ट्य दत्ता भगतांनी यामध्ये साधलेलं आहे. पुढला भाग आपण तिसऱ्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.